शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गाजली. मात्र 63 पैकी 47 विषय मंजूर. नमस्कार, आपण पाहत आहात KTN न्यूज मराठी. शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा यावेळी वाद विवादाऐवजी निर्णयांमुळे चर्चेत आली आहे. 63 पैकी तब्बल 47 विषयांना मंजुरी देत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शुक्रवारी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेत विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला प्रशासन अधिकारी दिलीप वसावे यांनी इतिवृत्त वाचन केले. यानंतर अजेंड्यावरील एकूण 63 विषयांपैकी 47 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर काही विषयांना स्थगिती देण्यात आली. सभेत सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे शहरातील बंद पडलेले सोलार पददिवे. नगरसेवकांनी ठेकेदाराविरोधात नाराजी व्यक्त करीत त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली. तसेच 14 प्रभागांमध्ये नवीन सोलार दिवे बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने योग्य नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरही जोरदार चर्चा झाली. अनेक भागात घंटागाडी येत नसल्याने कचरा साचत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. ठेकेदार वेळेत काम करत नसल्यास त्यांचा ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे सांगत फवारणी तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता त्रास आणि नागरिकांवरील हल्ल्यांचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी करण्यात आले. डम्पिंग ग्राउंडवरील अपूर्ण काम असूनही ठेकेदाराला 38 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाला वेगळे वळण लागले व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच डोंगरगाव रस्त्याला श्री स्वामीनारायण मार्ग असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच शहादा नगरपालिकेचे नाव शहादा कुकडेल नगरपालिका हे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. एकूणच शहादा नगरपालिकेची ही सभा शहरातील स्वच्छता, आरोग्य व विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित राहिली. आता या निर्णयांची अंमलबजावणी कितपत होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र या सर्वसाधारण सभेनंतर शहादा शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे बोलले जात आहे. कारण दोन्ही गटांमधील गटतटीचे राजकारण व वादविवाद टोकास गेल्यामुळे शहादा शहराचा विकास पुन्हा खुंटेल असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु या सभेनंतर कमीत कमी पायाभूत सुविधांपासून शहरातील लोक वंचित राहणार नाही हे नक्की. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज दिनांक 17 तारखेला झालेली आहे. अनेक महत्त्वाचे विषय आज सर्वानुमते सर्व मतभेद बाजूला ठेवून मंजूर केलेले आहेत. काही विषयांमध्ये निश्चितपणाने नामंजुरी किंवा सहमती झाली नाही, त्यामुळे काही विषय नामंजूर जरी झाले असले तरी बहुतांशी विषय हे मंजूर करून सर्वच नगरसेवकांनी सहकार्य केलेले आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वजण भविष्यामध्ये देखील ज्या योग्य गोष्टी आहेत त्याला एकमत दाखवून मंजुरी देतील अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणाने माझी देखील आहे. मी आजच्या या सभेमध्ये सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व अधिकाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ही मीटिंग कंडक्ट केली, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये शहादा नगरपालिकेमध्ये अधिक विकासाचे कामं जोरात होतील, सर्व नगरसेवकांचं एकमत होईल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 63 विषय होते, त्यापैकी 47 विषय मंजुरी आले आहेत व घनकचरा व्यवस्थापन, गटर काढणे, स्वच्छता करणे व घंटागाड्या पुरवणे याचे टेंडरिंग आपण त्याला पण मंजुरी दिलेली आहे. जेणेकरून आपल्याला गावात स्वच्छता होणार. ते टेंडरिंगमुळे आपल्याला कर्मचारी वाढवता येतील, घंटागाड्या वाढवता येतील. घंटागाड्याचे सुद्धा आपण 20 घंटागाड्यांचे ठराव पास केला असून त्या आपल्या जुन्या घंटागाड्या जीर्ण झाल्या आहे, म्हणून आपण नवीन घंटागाड्यांचा ठराव सुद्धा दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण आता पावसाळ्यात